लिटर पेट्रोल या टाकीत. आता 700 ml पर्यंत बसते पेट्रोल. किती वेळ चालते ते? अर्धा तास, 1 तास? सरासरी आता कसं आहे, हिने आता नवीन आहे तोपर्यंत जरा असं आवडीमध्ये जरा फरक पडणार. नंतर कसं त्यांच्या हातात बसेल तसं आवडीच्याने वाढतं. की तेल घातल्यानंतर कसं आहे, इथं एक बलून आहे काय, बरं. रबरी बलून आहे काय, एअर आला तर कधीतरी ते 2-4 वेळा असं दाबायचं बलूनला. ते बलून काय करते, तेल ओढून कार्बोरेटरला देते. झालं. आता हे तुला स्टार्ट करू शकता तुम्ही. वायर ओढला स्टार्ट होणार. त्याचं बटन ऑन वर ठेवायचं तिथलं, याला धरायचं. आता मारत जायचं तुम्हाला. इथे ॲक्सिलेटर दिलेला आहे. गाडीला आपल्याकडे ॲक्सिलेटर आहे तसा. त्याला नुसतं तुम्ही हे दाबायचं. आता हे तुम्ही वाढवत असं पुढं मारून जाऊ शकता किंवा पाठीमागं मारलं देऊ शकता. तुम्हाला किती सोयीस्कर आहे ती आहे तुला. हे बटन बंद केल्यासाठी मशीन बंद. परत आता मशीन चालू करायचं ते बटन आपण ऑनवर ठेवतो. हां, ठीक आहे. आता ब्लेड कसं चेंज करायचं? ब्लेड चेंज करायला तुम्हाला तिथं पानाकडे दिलेला आहे कंपनी. हां. ते प्रोटेक्शन आहे ते. सेफ्टीसाठी आहे. एवढं त्याचं पाना केलं. एकदा बारका पाना आहे घ्यायचा. त्याला इथं लॉक आहे काय, लॉक लागेल. हो हे लॉक याच्यामध्ये अडकते. हो या आतल्या चकतीत अडकलं का बाबा, अडकलं काय आतल्या, तिथं आतल्या चकतीत त्याला पण होल आहे. ते आता लॉक झालं. आता याची दिशा उलटी आहे सगळ्याची. ते आता उजव्या बाजूला फिरला की निघणार आणि डाव्या बाजूला फिरला की आवळणार. तिथले उलट आहे सगळ्याचं. ते आता निघलं पाक. आता कुठलं पाती घालायचे तुम्हाला, समजा ब्लेड घालायचा असेल, असा ब्लेड हाँ अभी तो दो आ रहा है. लावायचं. आता ब्लेड लावताना काय करायचं, ही चक्की काढायची जी आत, ती लावायची चक्की. ह्याच्यात बरोबर काचीत बसते असं बसाय पाहिजे. परत ही प्लेट लावायची. त्याच्यानंतर ही वाटी दिली ते प्रोटेक्शनसाठी काय? हां. त्याच्यानंतर त्याला सपोर्ट राहायला पाहिजे ब्लेडला. त्या ब्लेड असं हे होतं हे. आणि परत आता नट घालून आवडायचं. अच्छा नट उलटा आहे. उरपाट आहे, उरपाटावर त्या ओळून झालं की याला पाण्याने याला परत आवडायचं, टाईट करायचं. आता तेच असू दे ब्लेड. नहीं हेवी कटिंग है तब ये लगेगा. हां. और लाइट गवत काटने का है तो ये सारा ये अभी अपने इंटीरियर पे हुआ है. अपन काटेंगे. त्याच्यानंतर हे काढायचं आणि परत हे. हां बरोबर. हे ब्लेड आवडला. आता एकदा फिरवून बघायचं, तुमच्या लक्षात येते व्यवस्थित बसलाय का नाही. पण इथं जरी बघितला तरी लक्षात येते तिरका बसला किंवा काय. एखाद्या ब्लेड तिरका बसला मशीन ॲब्रेड होते. या नटाचं वैशिष्ट्य काय आहे, लूज जरी झाला तर तुम्हाला उडून बिडून काय लागत नाही. लॉक नटायचं. एक मिनिट मॅडम. आता झालं पातळ वगैरे बसलेलं. चालू करताना सेम हे ऑनवर ठेवायचं आहे. त्याला इथे एक हात लावायचा. गाडीची कशी पातळ ॲड करून तसं हँडल आम्ही वर ठेवलेला इथं अडचण होती म्हणून लावायला. हे हँडल तुमच्या हिशोबाने खाली घेऊ शकताय. खाली वर इथं ॲडजस्टेबल त्याला नट दिलेले आहे. बरोबर.
ते हाच असू दे ब्लेड आता. सुरुवातीला आम्ही तेलाच वापरणार आहे डायरेक्ट. हाईट एक बार देख लो. हँडल जरा खाली करून देऊ काय यार? तुम चेक कर लेना. एक होल खाली गेलं तरी ठीक आहे मला वाटतं ना. नहीं वो ठीक है, वो क्लियरिटी है. दुसऱ्या याला काय इंजिन ऑइल वगैरे काय टाकायला लागतंय? हो आहे की ते पण दाखवतो तुम्हाला. आता यात आपण इंजिन ऑइल वगैरे ते सगळं टाकून रेडी तयार करून दिलेलं आहे. हां. आता कंटिन्यू 5 ते 6 तास तुमचं मशीन चाललं की जी ऑइल बदली करायचं. ऑइल बदली कसं आता इकडं आणायला लागणार का आमचं आम्ही करू शकतो? तुमचं तुम्ही घरच्या घरी करू शकताय. कुठल्या मिस्त्री न्यायला लागत नाही ऑइल बदली. ओके गुड. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. म्हणजे सरळ काय नाही हेडेक असं सगळं. नाही राहणार की आता ये आयसी इंजिन बोला तो आता ही आता उसमें साथ. बघा कुठं पाहिजे असं एवढ्यावर बस बस. कशाचं? हां पाठवतो म्हणला. कधी पाठवतो? पेमेंट केला पाठवतो मला. झालं. ऑइल चेंजिंग. आता इथं हे इंजिन ऑइल हा नट काढायचा. आता ही तुम्हाला ऑइल लेवल दिसते काही हां. तेवढी ऑइल लेवल ठेवायची. ते इधर देख रहा है क्या ऊपर? हे आता ऑइल आपल्याला टाकायचं आहे नवीन. त्यावेळी काय करायचं आहे वाकडं करून हे ऑइल सांडायचं खाली. ओके. म्हणजे दर 6 तासाला ऑइल बदली झाली पाहिजे. पहिली ऑइल बदली. पहिली oil. पुढं 10 ते 12 तासाला ही ऑइल बदली करायची. ओके. आता आज मशीन 1 तास चाललोय, 2 तास चाललोय, उद्या 2 तास असं 10 ते 12 तासाला ऑइल बदली करायची. त्यात ऑइल 150 ml बसते. ओके. जास्त नाही बसत 150 ml. परत हे ऑइल नट लावायचं झालं. काय झालं आणि कधी आलो? ठीक आहे मला वाटतं बाकी चालू सगळं करून बघा तुम्ही. तुम चालू करके देखो दिक्कत आता है. बटन ऑन आहे का बघायचं. ऑन आहे बरं. जोरात धरायचं. दोरीला सोडायचं नाही. काय फरक नाही. दोरीला सोडायचं नाही. जोरात धरायचं आहे दोरीला. जोरात वाढवायचं. दोरी हळू सोडायची. वरती सोडायची. हळू सोडायची. आता समजा एखाद्या वेळी जर चालू होत नसलं काय होतं एखाद्या वेळी मारत असताना याचं पूर्ण तेल संपलं, येरून बंद पडलं, परत तेल घातला जा तर चालू होत नाही तसं. बरोबर क्लिअर येणार. पंपिंग करायचं आणि इथं चॉक आहे. आपल्या टू व्हीलरला कसा चॉक असतो तसं इथं चॉक आहे. चॉक वर घ्यायचा, मग स्टार्टर मारायचा. चालू झाली की मग आणि परत खाली टाकलायचा. ओके बरोबर कळालं. आणि तुम्ही ते बलूनचं सांगितलं ते पेट्रोल पहिल्यांदा कार्बोरेटरला जाण्यासाठी. ओके. ते मग एअर आल्यानंतर ते काही करायची गरज नाही ना? एअर आल्यावर 2-4 वेळा दाबायचं ते. हां, परत हां. जायला पाहिजे तेल. एअर जायला पाहिजे. एव्हरी टाइम ते प्रेस करायचंच. नाही नाही नहीं 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 क्या होता है मान लो तुम यूज़ कर रही हो हां. और नीचे का पेट्रोल पूरा ख़त्म हो गया. अब नया पेट्रोल डाल रही हो तो नया पेट्रोल डालते हुए या इसके अंदर एयर चला गया ना, वो एयर निकलना चाहिए. तो वो 3-4 बार दबाना है. बरोबर. म्हणजे नया पेट्रोल डालने के बाद 3-4 बार दबाना है. पेट्रोल येते पहिला. त्यात हां. आल्याशिवाय चालू होत नाही.
बरोबर. आता समजा पेट्रोल सप्लाय तुम्ही ह्यात पेट्रोल टाकलात आणि फेका मारला जा हां चालू होणार नाही मशीन ह्यात बरोबर. पेट्रोलची चालू होते तो पेट्रोल दिसतं काय ओके त्यात पेट्रोल आल्याशिवाय ती चालू होते. बरोबर. करेक्ट है ना. एक 2-4 बार यूज़ करेंगे तो हो जाएगा, आदत हो जाएगा. बटन हाँ है, ऑन है, ऑन है. गाडी किक कसं मारता येतं ते मारायचं. एकदा जमात वाढायला पाहिजे. हां, नाहीतर असं करायचं चालू होतं. कधी चालू करताना आपण नवीन मशीन आहे, ते गेलं आपण ते बघायचं. साईडला थांबवायचं. असं तिच्या आतमध्ये सगळं असलेली आहे. काय तरी आलं पुढे थांबत नाही मशीन. बंद केल्यावर तुम ट्राय करो. एकदा स्टार्ट झालं ॲक्सिलेटर दिला की थांबत नाही. होय. ते पण संपलं बाकी त्यामध्ये सीझन चालू झाले आणि असं काय करायचं नाही तर आम्ही जरा तुम एक बार चालू करके देखो. ना हे ग्रीसिंग वगैरे जेव्हा करायला असते हे ग्रीसिंग कसं आहे 6 महिन्यात किंवा वर्षानं करायला लागते. त्यावेळी वर्षामध्ये जरी अंधुला तरी चालते किंवा इथं अंध्या चालते ग्रीसिंग इथं करून देतो. चालतं. ते खोलून का नाही ग्रीसिंग करायला लागते. त्याच्या आत एक रॉड असतो ह्यो. ते इंजिन या रॉडला फिरवत असतो. बरोबर. त्याला ग्रीस वगैरे करायचं असतं. ते किती 6 महिन्यात नाही एकदा. हां 6 महिन्यात एकदा करायला लागतं. आता समजा तुमचं 6 महिने झाले आणि काय जास्त काम झालं नसलं तरी केलं नसलं तरी चालतं. अगदी कंटिन्युअस यूज असेल तर आपल्याला करायचं आहे. बरोबर. सगळी केल्याला कधी पण चांगलं. बरोबर. इथं पण हँडल तुम्हाला कमी जास्त करता येते इथं जसं पाहिजे तुम्हाला. नट साईडला पाहिजे ते लावा. बाकी काय लावले करायला लागेल. ठीक आहे. हा प्लेट लावताना नट लावायला लागत नाही. याच्यातच हा नट डायरेक्ट टाकायचा आहे. जाईल. आता हे जर खराब झालं तर हे मिळणार तुमच्याकडे. ही वायर मिळते. ही आता बरं. वायर पण कसं आहे इथनं निघते. तिथे प्रेस करायला या बाजूला प्रेस करा. हे निघलं वायर. अच्छा ही वायर तेवढी सेपरेट वायर आपल्याला. गुंडळून फक्त यात लावायचं आहे. झालं. ओके. परत हा असं आवळायचं आणि लावायचं. वायर एखादी एक्स्ट्रा देऊनच ठेवा मला वाटतं है ना. वो बाय करके गुंडाळून रखा. ठेवलेली आहे ही वायर. ओके. खराब होईल तशी ती बाहेर काढायची का. हां आता ती बाहेर कशी काढायची आहे ती दाखव. ती बसवताना ह्या खाच्या फक्त बघायच्या. इथली काच ते याच्यात बसलं. झालं लॉक झाली. आता ही वायर आता समजा तुमची आता एवढी कमी झाली. याला बाहेर कसं काढायचं. याला दाबायचं. त्याला दाबायचं आणि याला वाढायचं. वायर बाहेर येते. समजा ज्यादा जर बाहेर जर झाली तर कट होत नाही. मग त्यावेळेला कसं करायचं. कट करायचं ज्यादा जर झाली असली तर वायर. आताही कट होणार का कट करायला कट पाहिजे. होते की आता काय अडचण नाही.
नाही वो रिक्षा करनी हे कशासाठी कॅन पेट्रोल अच्छा तो ये अपने पास रख लेते हैं अभी ज़्यादा नाही, पूर्ण नाही, इथले असं टाकायला दिलेलं आहे.